कोकणात ह्या सीझनमध्ये गावाकडे करवंद येतात आणि आज आम्ही करवंदाची चटणी बनवत आहोत. त्यासोबत लागणारे साहित्य आहे, ही करवंद आहेत गावावरून आणलेली. इकडे खोबरं आहे आणि ह्या साईडला लसूण आहे. हे तिन्ही साहित्य मिक्स करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. त्याच्यानंतर याची चटणी बनेल. मध्ये 1 चमच जिरा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत एक धनिया बडीशेप घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक थोडीफार मसाला घ्यायचा आहे, कोकणी मसाला 2 चमच, 1.5 चमच हा चवीप्रमाणे. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि ही आपली सुंदर अशी एक चवीला टेस्टी अशी करवंदाची चटणी बनणार. एकदम सोपी अशी रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.